सारे स्वागत आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। तर आजही खूप सारे केक्स, खूप सारे ऑर्डर्स आणि पुन्हा एकदा तुमच्याशी बोलणं। तर मला खूप अशी सवय झाली आहे तुमच्याशी सारखं कनेक्ट राहण्याची, म्हणून मी आज पुन्हा एकदा व्लॉग बनवायला घेतलेला आहे। आणि तुम्हालाही आवडतात मला आलेल्या ऑर्डर्स, मी कशा डिझाईन्स बनवते। कधी कधी काय होतं, मी सगळ्याच गोष्टी शूट नाही करत, मग जेव्हा त्या गोष्टी शूट करत नाही त्यावेळी तेच केक्स तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतात, म्हणजे ॲट अ टाइम खूप सारे डिझाईन्स बघायला मिळतात। तर आजही आहेत एक 2-3 केक्स स्पॉन्ज होत आलेले आहेत। कालच्यासारखी एक अख्खी क्रीम सुद्धा मी फेटून ठेवलेली आहे आणि आता केक्स बनवायला घ्यायचे आहेत। त्या अगोदर तुम्हाला पूर्ण लुक बघायचा आहे। एक काल अशी कमेंट्स आली होती की तुमचा पूर्ण लुक दाखवा, तर मी दाखवते। हे बघा, तुम्हाला दिसत असेल की नाही माहित नाही, एक मिनिट मी दाखवते तुम्हाला। हे बघा, असा माझा लुक असतो। असं म्हणजे मी काही खूप फॅन्सी नाही, किंवा जे आहे ते आहे आणि मला जसं आहे तसं तुमच्या समोर प्रेझेंट करायला आवडतं। उगाचच काहीतरी आपण जे आहोत ते तुमच्या पर्यंत पोहोचते, हेच मला खूप छान वाटतं आणि तुम्हालाही ते आवडतं। माझं राहणं एकदम सिंपल आहे, साधं आहे। थोडंसं आज पार्लरमध्ये जायचं होतं, केस धुतलेले आहेत, केला होता स्टेप कट, पण त्याचं काय झालंय बघा, एकदम केस असे खूप वाढलेत थोडेसे। आणि 1-2 दिवसांनी मुलांच्या स्कूलमध्ये, परवा म्हणजे शनिवारी मुलांच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे म्हणजे गॅदरिंग आहे आणि मला जायचंय त्यांचे डान्स बघायला। आणि डान्स मी शूट करून तुमच्याशी नक्की शेअर करेन। खूप सुंदर डान्स बसवलेले आहेत त्यांचे, तर त्यामुळे थोडंसं म्हटलं पार्लरमध्ये जाऊन यावं। आज केस धुतलेत आणि खूप वाढलेत, त्याच्यामुळे मी फारसं काही करत नाही। मला पार्लरमध्ये जायलाही जास्त आवडत नाही, खरं सांगते, अगदी जेन्युअली। म्हणजे काही मला असं खूप हे नाही, पण पार्लरमध्ये न जाता जे सौंदर्य आहे तेच खरं म्हणावं असं मला वाटतं। तर खरोखर थोडेसे वाढलेतच केस, तर आता ते कापायला बघूयात। केक आहेत, त्यांना फोन केला होता पार्लरमध्ये, तर त्यांनी मला दुपारी बोलवलं 3 वाजता। तोपर्यंत ऑर्डर उरकून घेते आणि मग कंटिन्यू करते। आज पुन्हा एक व्लॉग बनवायला घेतला। तुम्हाला खूप आवडतात माझे व्लॉग खरोखर, आणि मलाही तुमच्याशी बोलायला खूप आवडतं, तर त्यामुळे म्हटलं चला आता आज एक पुन्हा व्लॉग बनवायला घ्यावा। आणि स्पॉन्ज झाले, तुम्हाला दाखवते। हे बघा, हे जे आहे हा 1.5 किलो आहे, हा अर्धा किलो चॉकलेट आहे, आणि हा जो आहे तर हा एक, आणि अजून एक 1.5 किलो, म्हणजे हा 2 टियर, हा 2 टियर, आणि हा आहे कोणीतरी आलं, आपण ते बघूयात अगोदर। इथे बघा, एक कस्टमर होतं त्यामुळे आपण व्हिडिओ बंद केलेला। इथे हा जो आहे हा 8 इंचाच्या टीनमध्ये 400 ग्रॅम प्रीमिक्स घेतलंय, 1 किलोचा म्हणजे होणारा हा। आणि हा जो आहे हा 5 इंचाच्या टीनमध्ये 200 ग्रॅम प्रीमिक्स, म्हणजे हा 1.5 किलोचा आहे। 2 टियर करायचा आहे या पद्धतीने। इथे बघा, 2 टियर करताना कधीही साईडने आपल्याला भरपूर जागा राहिली पाहिजे अशी डिझाईनला, ही काळजी घ्यायची। हा जो आहे हा अर्धा किलोचा स्पॉन्ज आहे, ह्यालाही बनवायचा आहे। त्यानंतर हा आहे, हाही 1.5 किलोचा आहे। हा जो एक आणि एक इकडे होत आहे। आता तुमच्या बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की तुम्ही स्पॉन्ज कशावरती बेक करता, तर इथे बघा मी कढाईत बेक करते। माझ्याकडे ओव्हन आहे, परंतु त्याला थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे। तर इथे बघा, 2 टियर करण्यासाठी हाही जो आहे स्पॉन्ज, तर हा होत आलेला आहे। तर हे आपण चेक करूयात। हे बघा, ही जी टूथपिक आहे तर ही अगदी क्लीन आली की मग आपला स्पॉन्ज झालाय असं समजायचं। तर स्पॉन्ज तर झाले, अगदी थोडासा नॉर्मल राहिलेला आहे, त्यामुळे आता रोजच हे मला झाकण त्यावरती ठेवून आणि कढाई आहे, हे असं झाकण दिसल्यावर बऱ्याच जणांना वाटलं तुम्ही तव्यात करता का, तर नाही। बघा, ही कढाई आहे, खाली नॉर्मल एक स्टँड ठेवलंय आणि त्यावरती हे झाकण ठेवते। झाकणाची अवस्था थोडीशी बेकार झाली आहे। आता रोजच ठेवायचे, रोजच एवढे सारे केक्स, आणि लवकर OTGही घेते। तुम्ही बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात, अगदी काळजीपोटी येतात, की एवढे केक्स असतात तर तुम्ही OTG का घेत, तर लवकरच OTG सुद्धा घेणार आहे। आणि आता बेस बहुतेक होत आलेले आहेत आणि आता घेणार आहे केक्स बनवायला। 2-1.5 किलोचे 2 टियर आहे, आणि एक अर्धा किलोचा आहे, आणि एक अजून येणार आहे।
त्यांना त्यांचा फोन येणार आहे, मग त्यांचा बनवेन. आणि तुमच्या खूप साऱ्यांच्या अशा कमेंट्स असतात की तुम्हाला एवढ्या ऑर्डर्स कशा, किंवा तर काय झालं, लॉकडाऊनमध्ये मी शिकले आणि जस्ट शिकले होते आणि एक करून करून मी असे देत गेले केक्स, आणि मी जे देत गेले ते सर्वांना आवडत गेले. परंतु मी एक गोष्ट मात्र खूप कटाक्षाने पाळली, ती म्हणजे मी जसे केक्स बनवायला लागले तसे मी तीच एक क्रीम आणि एक प्रीमिक्स, म्हणजे जी क्वालिटी आहे, टेस्ट आहे, ती मेंटेन राहिली. ही गोष्ट मात्र मी सोडली नाही. मी जसे केक्स बनवायला लागले तसं मी गुडरिच कंपनीचं सोडून मी दुसरं प्रीमिक्स वापरलंच नाही. तर त्यामुळे कदाचित लोकांना तीच टेस्ट आवडत असेल. आणि मी फार अशी पब्लिसिटी नाही केली, परंतु एक माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली. आता एक जो 1.5 किलोचा आलाय तो पाहुण्यांना माहीत होतं कोणतरी घारगावमध्ये आहे आणि ते केक बनवतात पाहुणे, म्हणून त्यांच्याकडनं ही ऑर्डर आली. ते घरी आले आणि विचारलं तर हो म्हटलं बनवते, आणि ती नंतर आली. 1-1.5 किलोची कालचीच ऑर्डर कन्फर्म होती. तर आता दोन्हीही 1.5 किलोच्या आहेत. आणि कसं असतं, मी काय करते, आता एक काल 2 लोक आलेले संध्याकाळी सांगायला केक्स, तर अगदी गरीब मुलं होते. तर जे फार असे वाटतात की हे फार पैसे नाही देऊ शकणार, किंवा एक कसं असतं, एक वेळेस मोठे लोक जे असतात तर ते बार्गेनिंग करतात, पण जे गरीब लोक असतात ना, रिअली ते नाही करत. मला फार त्यांची कीव येते. असं त्यांना फार असं वाटतं जाऊ देत, आपण आपल्याच मुलांना खायला करतो तेव्हा. तर त्यांच्यासाठी त्यांनी मला 1.5 किलोचा मागितला. तर त्यांना मी सांगितलं मी 600 रुपये किलोप्रमाणे विकते, पण मी तुम्हाला 500 रुपये किलोनी देईल. मग त्यांनी मला 1.5 किलोचा सांगितला आणि त्यांच्याकडनं मी 750 रुपये घेणार आहे. 200 रुपये ॲडव्हान्स घेते. जे माझे अननोन कस्टमर असतात त्यांच्याकडनं मात्र मी ॲडव्हान्स थोडाफार काढून ठेवते. कारण कसं होतं, कधी कधी जर का आपण 1-1.5 किलोचा केक केला आणि ते घ्यायलाच नाही आले तर हाही एक मोठा इश्यू होऊ शकतो. आणि नाहक मग आपण कसं होतं, आपण केक बनवला, ते लोक घ्यायला नाही आले तर आपण तिथं नाराज होतो, डिमोटिवेट होतो. त्यामुळे शक्यतो नोन जे असतात, म्हणजे जे माहितीतले असतात, ओळखीतले असतात, त्यांचा प्रॉब्लेम नाही आहेत, आपण त्यांना फोन करू शकतो. पण जे अननोन आहेत तर त्यांच्याकडनं मात्र मी थोडाफार ॲडव्हान्स घेते. मग त्यांच्याकडनं मी घेतला. म्हणजे जे थोडेसे लोक जरा हे आहेत, म्हणजे ॲक्च्युली आपणही मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे आपणही समजू शकतो. आता तुम्ही जर माझे काही गोष्टी ऐकल्या तर तुमचा खरोखर विश्वास बसणार नाही, परंतु एक म्हणतात ना, माणसात जर करण्याची ताकद असेल ना तर खरोखर माणूस कुठल्या कुठे जाऊन पोहोचू शकतो. तसंच माझ्यासुद्धा बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे मी समजू शकते की जेव्हा एखाद्याकडे पैसे नसतात तेव्हा काय होऊ शकतं. कसं असतं, सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पैशाचं नाही करता येत. तर असो, जाऊ द्या. शेवटी कसं आहे, देव जसं ठेवेल तसं आपल्याला राहावं लागतं आणि सगळं आपल्या कर्मावरती असतं. तर तुम्हाला खरोखर काही गोष्टी खूप वेगळ्या म्हणजे असतात, दिसतात तशा नसतात, तसंच आहे. आणि सगळ्यांच्याच बाबतीत असतं. प्रत्येकाला जीवनात चढ उतार हे असतात, पण आपण आपली नियत साफ ठेवायची. आपण आपल्या हाताने जे कर्म करतो, काम करतो, आपले आचार विचार सगळं चांगलं ठेवायचं. आपण म्हणत असतो की खरोखर देव माझ्याच बाबतीत असं का करतो, देव असं का करतो. तर असं नसतं. कसं असतं, एक आपल्या मागच्या जन्मीचं कर्म म्हणायचं आणि ते आपल्याला भोगावेच लागतात. भले कोणीही असो त्याला ते भोगावेच लागतात, त्याशिवाय पर्याय नाही. एक विचार करायचा नेहमी, जो सूर्य आहे त्यालाही सकाळी उगवणंच आहे आणि संध्याकाळी मावळणंच आहे. जो चंद्र आहे त्यालाही छोट्यापासून मोठ्यापर्यंत होणं आहे, पुन्हा छोट्यापासून मोठ्यापर्यंत. तसंच समजायचं, आपल्याही जीवनात चढ उतार आहे. चढ आला की उतार आला की चढ येतो, चढ आला की उतार येतोच. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, चांगल्या गोष्टी करत राहायच्या, चांगले आचार विचार ठेवायचे. ह्या हातांनी नेहमी चांगलं करायचं. जितकं माझ्याकडून पॉझिटिव्ह तुम्हाला देता येईल तितकं मी देत राहणार आहे. आणि जे माझं काम आहे, माझं रुटीन आहे, ते मी तुम्हाला सांगते. तर चला आता केक्सला सुरुवात करूयात. काही चांगल्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत राहील. तर आता वाजलेले आहेत जवळपास 11:30 वाजून गेलेत. मी या टायमिंगपर्यंत सगळं आवरून घेते. मुलं वगैरे जातात.
आणि मग मुलांचा टिफिन होतो. टिफिनसोबत माझा बऱ्यापैकी स्वयंपाक उरकतो. एक सुक्की भाजी पोळ्या होऊन जातात, चपात्या, आणि मग नंतर एखादी पातळ भाजी भात राहतो, मग ते नंतर बनवते. कसं होतं, आपण एक मध्यम वर्गातली लोक कसं असतं, एक चपाती भाजी, सुक्की भाजी, पातळ भाजी आणि भात इतकंच करतो. रोज रोज आपण काय असं पंचपक्वान्न करत नाही. आमच्या घरात तरी असं असतं, भाजी चपाती, वरण संध्याकाळी होतं, एक पातळ भाजी, सुक्की भाजी, चपाती, भात. चपातीऐवजी भाकरी असते. आमच्याकडे बाजरी खाल्ली जाते. काही भागात नाही बाजरी खात, ज्वारी खातात. आमच्याकडे बाजरी खातात. आणि कधीतरी वेगळं करतोच मग आपण. ऑड दिवस असेल तर आम्ही नॉनव्हेज पण खातो. आणि या अशा पद्धतीनं आपलं रुटीन असतं. एक सुक्की भाजी चपाती झाली की मग माझ्याकडे फक्त पातळ भाजी आणि भात करायचा राहतो. मुलं गेली की, मुलं माझे 8ला शार्प घरातून जातात. त्यांचीही गॅदरिंग आहे, ॲन्युअल डे आहे. दोघांनीही छान असे डान्स घेतलेले आहेत, तेही तुमच्याशी शेअर करणार आहे नक्कीच. तर चला आता केक्स बनवायला घेऊयात. खूप बोलणं झालं आणि खरोखर माझ्याकडून जर तुम्हाला काही पॉझिटिव्हिटी मिळत असेल, तुम्ही मोटिवेट होत असाल, तर खरोखर मला खूप छान वाटेल. आणि तुमच्या कमेंट्सने खरोखर भारावून गेल्यासारखं होतं. कारण एक कसं आहे ना, आपली कनेक्टिव्हिटी जी आहे ती कुठल्याही बाबतीत आपण एकमेकांशी कनेक्ट का झालो, तर मी यूट्यूबवरती आले म्हणून. नाहीतर तुम्हीही मला माहीत नसता आणि मीही तुम्हाला माहीत नसते. म्हणजे आपण आपल्या नातेवाईकांना ओळखतो ते का, तर ते आपलं काहीतरी एक नातं असतं, रक्ताचं असो किंवा ओळखीचं असो. पण तुम्ही आणि मी एक अशी आहे की मी तुम्हाला म्हणजे फक्त नावानुसार ओळखते, पण किती तुम्ही प्रेम देताय, खरोखर इतकं प्रेम देताय की खूप देताय. असंच प्रेम देत राहा, असंच भरभरून प्रेम करत राहा. तुमच्यापर्यंत नक्कीच नवनवीन व्हिडिओ, छान छान व्हिडिओज घेऊन येत राहीन. तर चला आता केक बनवायला घेऊयात आणि जाऊयात किचनमध्ये. आज खूप साऱ्या गोष्टी शूट नाही करणं होणार. कदाचित एखादा केक करेल मी शूट. कारण कसं होतं, तर आता भांड्यांचा एक कमेंट आली होती, तुम्ही भांड्याला बाई का ठेवत नाही. तर बघा, सकाळपासून एवढे भांडे झाले का, म्हणजे जनरली असतातच. सो असू द्या. बघ, धुणं भांडे, जी लेडीज असते तिला धुणं भांडे तर चुकतच नाहीत. त्यामुळे आता चला मी केक बनवायला घेणार आहे. आणि मी इथे किचनवरच बनवते. बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट्स असतात की तुम्ही AC मध्ये करता का, तर नाही, माझ्याकडे AC आहे पण बेडरूमला आहे. आणि बेडमध्ये एवढा सगळा पसारा नेणं शक्य नाही, तर मी इथेच बनवते. तर आता एक अख्खी क्रीम फेटून ठेवली आहे आणि आता एवढे केक्स बनवते आणि मग आपण बोलूयात परत. खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे स्टॉप करते. तर आता केक करायला स्टार्ट करणार आहे. किती वाजले तेही तुम्हाला दाखवते. साधारणतः 12:15 वाजलेले आहेत आणि बघूयात आता 12:15 म्हटल्यावर किती वेळात होतात. एकदा स्टार्ट केलं की केलं. तुम्हाला किती वाजले तेही दाखवणार आहे. हे बघा, उलट दिसतं जेव्हा मी व्लॉग करते, तर तेव्हा फ्रंट कॅमेऱ्याने करते म्हणून. तर 12:15 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला जर काही घरात पसारा दिसला तर प्लीज अवॉइड करा. कारण कसं आहे की एक होममेकरला किती त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला माहीत आहे. माझी तयारी दाखवते थोडीशी आणि मग बंद करते, मग केक करून घेते. कारण हे सगळं जर दाखवत बसलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. इथे बघा, मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. मी या पद्धतीचं असं एक ताट घेते आणि यामध्ये हे ठेवते, म्हणजे आपल्याला हँडलिंगला बरं पडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पॅलेट नाईफला थोडीफार क्रीम असते, स्क्रॅपरला असते. ते आपण जर का इथे किचनवर खाली ठेवलं तर किचन ओटा खराब होतो. म्हणून मी या पद्धतीने ताटात ठेवते. काय होईल ते ताट खराब होऊ द्यात या पद्धतीने, आणि याच्यातच ठेवते अशा पद्धतीने. इथे आता करायला घेते आणि इकडे आपले सगळे केक्स ठेवलेत. आता यावरती एक काहीतरी स्वच्छ कपडा ठेवला की मग त्यावरती काही धूळ वगैरे बसणार नाही. कारण आपल्याला स्वच्छता, आपली हायजीन हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आणि यावरती मेन म्हणजे काही धूळ वगैरे बसणार नाही. आणि आता घेतलाय करायला. इकडे बघा क्रीम, हे बघा, आता ही जी क्रीम आहे तुम्हाला दाखवते थोडक्यात. आता ही जी क्रीम आहे, एक मिनिट, आता ही जी क्रीम आहे ना, तर ही कालची एवढी माझी उरलेली आहे. आता मी काय करणार आहे, एक मिनिट, मी ना स्पॅच्युला घेते. आता मी काय करणार आहे,
आता या स्पॅच्युलाने ही जी क्रीम आहे ती थोडीशी अशी, हे बघा तिच्यात बबल्स आल्यासारखे दिसतात, तुम्हाला दिसत असेल, हे बघा अशी पूर्ण फाटल्यासारखी दिसते. आता काय करायचं, या स्पॅच्युलाने ती जी क्रीम आहे थोडीफार अशी कलरची वगैरे, आणि करताना शक्यतो मी आज एक क्रीम अख्खी फेटली, पण यूज करताना जी पहिली क्रीम आहे ना तर ती अगोदर करून टाकते. आता ही मी स्पॅच्युलाने बघा अशी फेटली, क्रीम आहे कालची, पण तरीही ती किती छान आणि किती सॉफ्ट झाली, हे बघा तुम्हाला लगेच दिसेल. हे बघा एकदम सॉफ्ट झाली, अशी फाटल्यासारखी अजिबात दिसत नाही. त्यामुळे शक्यतो या गोष्टी, आणि यासाठी हा चॅनल जो आहे तो फार हेल्पफुल ठरणार आहे. कारण ज्या गोष्टी मी त्या चॅनलला सांगू शकत नाही, त्या चॅनलला साधारणतः आपली रोज एक डिझाईन असते, त्यामुळे मग तिकडे अशा छोट्या छोट्या गोष्टी नाही सांगू शकत. त्यासाठीच मी हा ब्लॉग चॅनल सुरू केला आहे, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी बिहाइंड द सीन्स बघायला मिळावेत. आणि आता मी करायला घेते केक. तर इथे बघा थोडकं दाखवते. काही तुम्हाला रिअली पसारा जर दिसत असेल तर अवॉइड करा, कारण इतका तरीही मी फार टापटिपीत ठेवण्याचा प्रयत्न करतेच. पण आता हे बघा इथे मी एक स्लाइस कट पण केली होती, हे बघा या पद्धतीने कट पण केली आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीने एक ताट घेऊन त्यामध्ये ठेवते. आता 2 टियर बनवताना दोन्ही केक्स मी वेगवेगळे करून घेणार आहे आणि मग ते एकमेकांवरती नंतर अरेंज करणार आहे. तर या पद्धतीने अगोदर लेयर्स मी कट करून घेते. शक्यतो माझ्या स्पॉनचा जास्त भुगा होत नाही, तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात. त्यानंतर हाही मी थोडासा कट करून घेते. थोडासा वरचा जो आहे पार्ट तर तो काढून ठेवते. हे आमच्या घरात हा पार्ट कोणी खात नाही, मीन्स मुलांना आवडतो पण फक्त चॉकलेट. हे पाइनएप्पल, दोन्ही केक्स पाइनएप्पल आहेत. आणि तुम्हाला मी बऱ्याचदा सांगत असते की मी गावाकडून असल्यामुळे मला शक्यतो पाइनएप्पल आणि चॉकलेट याच ऑर्डर्स जास्त असतात. तर या पद्धतीने आपण स्पॉन्ज कट करून घेतला, हे बघा अशा पद्धतीने. आणि आता बनवायला घेऊयात. म्हणजे एक व्यवस्थित तिथल्या तिथं केलं ना की आपल्याला जास्त टेन्शन होत नाही. आता क्रश राहिलं आणायचं, क्रश राहील. माझं कपाट बेकिंगचं मी कसं अरेंज करते तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मला अजून बेस आणायचा आहे. तर हे जे क्रश आहे हे शक्यतो मी मालासचे वापरते, पण मी मोठा जार वापरते, तेही तुम्हाला दाखवतेच. हे बघा या पद्धतीच्या मी आणते आणि मग बाटलीत काढून घेते बॉटलमध्ये आणि मग ठेवते. या पद्धतीची माझ्याकडे चॉकलेटची सुद्धा आहे. हे बघा ही आहे चॉकलेटची. चॉकलेट 5 किलोचं येतं आणि मालाचं आहे. त्यानंतर स्ट्रॉबेरी आहे, हे बघा ही आहे स्ट्रॉबेरी. बघा हातातून पडली खाली, असं होतं. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. झाकण पॅक होतं त्यामुळे काही नाही. आणि हाही ठेवून देणार. असं होत असतं जेव्हा आपण घाईत कामं करायला. आणि माझ्याकडून तर खूप होतं असं. तर चला आता मी केक बनवायला घेते आणि नंतर मी केकच्या शक्यतो फायनल डिझाईन त्या चॅनलवरती करते. शूट जर झालं माझ्याच्याने करणं तर नक्कीच करेन. तर चला आता स्टॉप करते. केक्स वगैरे सगळं आवरलं आणि बाकी मी सगळं आवरून ठेवलं. सगळे केक झाले. किती वेळात केले तेही मी तुम्हाला सांगते. साधारणतः 1 ते सव्वा तासातच माझे केक झाले. 1च तासात झाले म्हणजे मी पूर्ण फिनिशिंग करून ठेवले. आता जेव्हा एकमेकांवरती अरेंज करेन तर तेव्हा डिझाईन थोडंफार करेन, तर दाखवते मी तुम्हाला. तर इथे माझ्या मागे बघा मी सगळं आवरलं. पुन्हा सगळे केकचे भांडे आणि एक बेस करून ठेवलेला आहे. जर अर्जंट एक ऑर्डर येणारी आहे, ती जर आली तरच तो करायचा. आणि वाजलेत किती ते दाखवते. 1:45 वाजलेले आहेत, म्हणजे 12:15, 1:15 सव्वा तासात झाले केक 1:30 पर्यंत. 15 मिनिटात बाकी आवरणं गेलं.
1 तासाभरामध्ये होतात, इतकं काही वेळ लागत नाही. जसं आता माझ्या हातात बसलेलं आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे. आणि फक्त 1:45 वाजता म्हणजे 12:15ला सुरुवात केली, 1:15 आणि 1:45 म्हणजे 1.5 तासात सगळं आवरलं सुद्धा. सगळं आवरून ठेवलं. मी शक्यतो तिथल्या तिथे लगेच आवरत चालते, कारण कसं होतं खूप राडा खूप पसारा करून ठेवला की तो आपल्यालाच आवरणं आहे. आणि शिवाय पुढे काहीच सांगू शकत नाही कोणती ऑर्डर केव्हा येईल. त्यामुळे बी अलर्ट. मी तर अलर्ट राहते आणि केक्सही तुम्हाला दाखवते. तर चला केक्स दाखवते. आणि अजून फायनल नाही केलेत, बट दाखवते मी तुम्हाला. बघा हे 2 पिंकवाले जे आहेत ते एकमेकांवरती अरेंज करायचेत. हे 2 व्हाईटवालेही एकमेकांवरती अरेंज करायचेत. आणि हा एक चॉकलेटचा ½ kgचा बनवून ठेवला आहे. तर या पद्धतीने इतक्या साऱ्या केक्स बनवलेत. बघूयात आता. तर आता हे बंद करते. साधारणतः 1 तासात मी केक्स एवढे सारे बनवले सुद्धा. इतका वेळ नाही लागत. जेव्हा आपण एक खूप सारी प्रॅक्टिस करतो तर तेव्हा होऊन जातात, फार वेळही लागत नाही. आणि आता बघूयात, कारण मला पार्लरमध्येही जायचे खरं तर, म्हणून मी पटपट आवरून सुद्धा घेतलं. तसं मी रोजच या पद्धतीने आवरते. जर का आपण खूप कंटाळा केला, खूप पसारा घालून ठेवला आणि खूप स्लो जर का कामं केली तर आवरत नाही. आणि मग अचानक ऑर्डर आल्या की सगळा गोंधळ उडून जातो. त्यामुळे मी शक्यतो अशाच पद्धतीने आवरते. दुपारी आरामाचा वगैरे विषय नाही. मला शक्यतो नाही, झोपही येत नाही आणि झोपायला आवडतही नाही. जोपर्यंत असं वाटतं जोपर्यंत आपल्याला जितकं करता येईल तितकं करायचं. कसं होतं, झोपल्याने नाहक आळस वाढतो. आता वेळ असेल तर झोपतेही असं नाही, परंतु जर वेळ नसेल तर नाही झोपत आणि नाही आवडतही नाही झोपायला मला. तर आता जाणार आहे पार्लरमध्ये. शक्यतो नाही शूट करणार. कसं असतं, मी गावाकडून आहे आणि जर बाहेर गेलं आणि हातात जर का कॅमेरा पकडला तर लोक आपल्याकडे बघत राहतात, नेमकं हे काय करतायत. आणि ते बघितलं की आपल्याला थोडंसं ऑकवर्ड वाटतं. त्यामुळे नाही मी बाहेर शूट करत अजून तरी. आणि नंतर एकदा सवय झाली की लोकांनाही, कारण लोकांना कॅमेरा फेस करण्याची सवय नसते. त्यामुळे आता वाजलेले आहेत साधारणतः 1:45. मला 3 वाजता बोलावलं आहे आणि मग तोपर्यंत एक शक्यतो बाकीचे फायनल केक्स मी करून घेणार आहे. एक जो केक आहे त्यांनी त्यावरती चॉकलेटचे टॉपर्स ठेवायला सांगितले आणि आता ते बनवून घेते. चॉकलेट थोडंसं मेल्ट करून, कारण शिल्लक नाही आहेत माझ्याकडे, संपलेले आहेत. तर चला आता चॉकलेटचे टॉपर्स बनवते, मग बोलते तुमच्यासोबत. फायनली केक झालेले आहेत आणि आता मला जायचं आहे पार्लरमध्ये, पण त्या अगोदर तुम्हाला केक दाखवते. तर इथे बघा दोन्हीही सेम बनवलेत. हा जो आहे हा हे पाईनॲपल, पण त्यांना ब्लॅक फॉरेस्टसारखं डेकोरेशन हवं होतं आणि हाही पाईनॲपलच आहे. तर दोन्हीही सेम बनवलेत. आणि इकडेही एक आहे चॉकलेटचा. तर या पद्धतीने असे 2 केक्स बनवलेले आहेत. हे बघा दोन्ही केक्स डन झालेले आहेत. आणि तर आता म्हटलं तुम्हाला दाखव, बाहेर काढून मी दाखवलेले आहेत. तर इथे बघा हे दोन्हीही सेम बनवलेत. कधी कधी कसं होतं, काही गोष्टी असल्या की सेम बरं वाटतं. सेमच बनवले आहेत. पायपिंग बॅग होती गणाशची, त्यामुळे त्याला हे ट्रिपिंग केलं आणि डोकं चालवायलाच नको, कारण मलाही बाहेर जायचंय. तर चला आता केक पुन्हा ठेवून देते. हॅलो. तर आता वाजलेले आहेत, किती वाजले? 5:30 वाजून गेलेले आहेत. आणि माझी दोन्हीही पिल्लं स्कूलमधून आलेली आहेत. हे बघा दीदी. आणि एवढे जे भांडे घासलेले असतात ते लावायचे काम दीदी करते आल्यावर. आणि वरदही तिला हेल्प करतो. हे बघा वरद बिस्किट खातोय. तर दीदी आता ते भांडे लावते आणि ते लगेच 6 वाजता ट्युशन. आणि आज ते 5 वाजता आले. त्यांची गॅदरिंगची प्रॅक्टिस सुरू आहे. आता 5:30 वाजलेत. ते आता 2 कामं त्यांच्याकडे नेमलेले आहेत. हे सगळे भांडे लावायचे सगळे आणि कपडे काढायचे, मी जे धुवून बाहेर सुकायला टाकलेले असतात ते कपडे. आणि हे 2 कामं ते मुलं करतात आणि वरद पण हेल्प करतो. हे बघा. तर अशा पद्धतीनं. आणि मी पार्लरमध्ये सुद्धा जाऊन आले. तर केसही कट केलेले आहेत, जास्त नाही कट केले, मी दाखवते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने कट केलेले आहेत. मला जास्त छोटे नाही आवडत,
तर केस कट करून आले आणि तर आता 5:30 वाजले. केकच्या ऑर्डर अजून गेलेल्या नाहीत. 4 वाजता सांगितले होते दोन्ही केक. लोक असेच करतात, लवकर सांगतात आणि नेत नाहीत. बट असू द्या, आता माझं आज आवरले लवकर. आता काहीतरी एखादं असं इंटरेस्टिंग खायला करते संध्याकाळी, म्हणजे भाजी जरा चांगली बनवते. इथे बघा, त्या दिवशी तुम्हाला मी दाखवलं होतं माझं कपाट. आता दीदी कसं करते की जे भांडे आहेत ते बेकिंगच्या कपाटात, बाकीचे हे बघा ती बरोबर लावून देते सगळे जिथल्या तिथं. आणि हे पिल्लू वाहिलं का खायचं काम फक्त. हे बघा, स्कूलमधून आला आणि चाललेला आहे. तर आता चला व्हिडिओचा म्हटलं एंड करावा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आजच येईल. उद्या बघूयात. तर चला हा व्हिडिओ इथे एंड करते. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे, तेही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, मी जे व्हिडिओज अपलोड करते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.